हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात मैत्रिणींनो? तर चला आज मी तुम्हाला एक महत्त्वाची आणि एक सिंपल ट्रिक जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कधीही प्रॉब्लेम होणार नाही आणि ब्लाऊज पण तुमचा एकदम फिनिशिंगमध्ये आणि कुठेही कट वगैरे करावा लागणार नाही. तर आता मी इथं सध्या एक कटोरीचा जो आहे तो पार्ट घेतलेला आहे, जिथे कटोरी आणि कटोरी लावण्याचा इथे पार्ट आहे. या प्रकारे बघू शकता तुम्ही. आता कुठलाही तुम्ही पार्ट कट करा, कारण आपण एक इंच जे आहे ना कटोरीला ते वाढवत असतो. म्हणजे सिंपल कटोरीपेक्षा जे आहे ना एक इंच याला वाढवत असतो. तर काय होतं ना, खालतून हे एक इंच जे आहे ना ते वाढलेलं दिसतं, कारण 1 इंच असतं. पण त्यालाही काय करतात ना, काही जे काही नवीन शिकणारे असतात, अरे बाबा हे तर आता मोठं दिसतं म्हणून याला काय करतात, कट करतात. तर अजिबात तसं करायचं नाही आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये येणार नाही आणि खालीवरती होऊ शकतो. ब्लाऊज बरोबर बसत नाही आणि फिटिंगमध्येही येत नाही आणि मग काय होतं ना, वेगळाच प्रॉब्लेम निर्माण होतो. तर याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे, ब्लाऊजचं जे टक्स आहे ना ते मेन आहे तो आपल्याला ह्या प्रकारे पाडून घ्यायचा आहे. 1.5 इंच मी टक्स मार्किंग घेतलेली आहे आणि 3 इंच लंबाईमध्ये घेतलेला आहे. ह्या प्रकारे बघू शकता. ह्याला आता आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले म्हणजे कटोरी जॉईंट करायच्या अगोदरनं टक्स मारणे हे खूप जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मग ते मोठ्या किंवा छोटं होण्याचा प्रॉब्लेमच येणार नाही. ह्या प्रकारे काय करतात, ह्या प्रकारे बघा, एकदम प्रॉपर आपली जी कटोरी आहे ना ती रेडी झालेली आहे. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. इथे कटिंग केलेला होता, मला हे सांगायचं होतं म्हणून मी याच्यावर मुद्दामून एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्या प्रकारे. आणि मग नंतर याला बघा, असं खालतून कधीही तुम्हाला कटोरी जॉईंट करायची असेल ना, ते कधीही खालतूनच करायची, जेणेकरून आपण वरून जो आहे ना एकदम परफेक्ट येईल आणि वरपर्यंत फिनिशिंगसोबतच येईल. तर ह्या प्रकारे खालतूनच आपल्याला अर्धा इंचाचा दाब देऊन जे आहे ना, इथे कटोरी जी आहे आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. कुठलीही मी ओढ वाढ किंवा खेचाखाची नाही करत आहे, नाहीतर असं काय करतात, खूप जोरजोरात ओढतात. मग त्याने काय होतं ना, पुरे ना असे रिंकल्स पडतात कटोरीच्या साईडने. तर त्याच्यामुळे काय होतं ना, ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ना ती बरोबर येत नाही. तर ह्या प्रकारे तुम्ही बघा, मी कुठलीही खेचाखेची न करता एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये जे आहे ना ब्लाऊज माझं इथे जॉईंट झालेला आहे. कटोरी जॉईंट झालेली आहे ब्लाऊजला. ह्या प्रकारे बघू शकता. एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये इथे जॉईंट झालेली आहे. आता याला आपल्याला कट करायचं आहे. तर बघू शकता किती छान आणि सुरेख पद्धतीने जे आहे ना ते जॉईंट झालेली आहे. खेचाखाची केल्याने काय होतं ना, साईडमध्ये रिंकल्स येतात आणि रिंकल्स आल्यानंतर काय होतं, कितीही फिनिशिंगने जरी आपण ब्लाऊज फिटिंग केला किंवा शिवला ना, तर ते रिंकल्समुळे जे आहे ना ते छान दिसत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉपर फिनिशिंगसुद्धा आपली जी आहे ना ती येत नाही. तर जेणेकरून ह्या टिप्ससाठी तुम्ही ध्यान ठेवसाल, हे खूप लक्ष देण्याचं काम आहे. ह्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. बाय.